नमस्कार, सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत तिखट सेवया। तर चला पटकन होते, 10 मिनिटात ही रेसिपी तयार होते। चला रेसिपी बघूया आणि साहित्य पण दाखवते मी। तर आपल्याला तिखट सेवया बनवायच्या आहेत, त्यासाठी मी सेवया घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे मी कोथिंबीर घेतले, एक मोठा कांदा चिरून घेतलाय, टोमॅटो घेतलेले आहेत, शेंगदाणे, कोथिंबीर आणि हिरवी मिरची, कढीपत्ता। आता आपण इथं कढई ठेवून घेतलेली आहे, त्यामध्ये मी 2 पळी तेल टाकून घेतले। आता आपल्याला तेल चांगलं गरम करून घ्यायचे। बघा तेल छान गरम झालेलं आहे। आता यामध्ये मी फोडणीसाठी मोहरी टाकत आहे। इथे आपण पाव चमचा मोहरी घेतले आणि पाव चमचा जिरं टाकायचे। छान अशी जिऱ्या मोहरीची आपल्याला फोडणी द्यायची आहे। आता आपण यामध्ये हिरवी मिरची आहे ही टाकायची। बघा आपण किती तिखट खातो तशी आपल्याला मिरची टाकून घ्यायची आहे आणि बरोबरच शेंगदाणे पण टाकत आहे। दोन्ही एकत्र आपण चांगलं परतून घेऊया। मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता मिरची आणि शेंगदाणे छान असे आपले परतून झालेले आहेत। आता यामध्ये मी एक कापलेला कांदा आहे चिरून घेतलेला, तो पण परतवून घ्यायचा आहे। अगदी झटपट हा नाश्ता होतो, मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी पण खूप छान अशी ही रेसिपी आहे। सेवया आपल्या घरात असतातच। आता यामध्ये मी टोमॅटो टाकून घेत आहे। मी काय केलेलं, जास्त टोमॅटो कापले होते, मला दुसऱ्या भाज्यांसाठी पण पाहिजे होते। आता कांदा आणि टोमॅटो आपण चांगलं परतवून घेतलेलं आहे, परतवून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण कढीपत्ता टाकून घेऊया। छान सगळं परतवून घ्यायचं, म्हणजे थोडंसं अख्खं राहिलं तरी चालेल। बघा अशा पद्धतीने मी परतवून घेतलेलं आहे। आता आपण यामध्ये हळद टाकायची। आता हे सर्व छान असं मिक्स करायचं। आता आपण यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आपल्याला पाणी इतकंच टाकायचं आहे की आपल्या सेवया आहेत हे त्यामध्ये डुबल्या पाहिजेत, बस। कारण आपल्याला जास्त पाणी नाही टाकायचं आहे, तर खूप सेवया जास्त शिजल्या जातील आणि मग आपल्या तिखट सेवया खायला नाही बरोबर लागणार, चुरा होईल। त्यामुळे आपण तेवढंच पाणी टाकायचं आहे, जितके आपल्या सेवया असतील त्याच्यावरती थोडंसं यायला पाहिजे। आता आपण हे पाणी चांगलं उकळून घ्यायचं आहे। तर छान उकळी आलेली आहे आणि यामध्ये मी आता चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। थोडीशी मस्त अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर आता आपलं हे सेवयाचं पाणी आहे छान उकळलंय, तर आता मी यामध्ये सेवया टाकत आहे। हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करायचे। आता यावर आपण 2 मिनिटं झाकण ठेवायचं। तर पाहू शकता 2 मिनिटं आपले झालेले आहेत। तर पाहू शकता पाणी आपलं हे अगदी बरोबर झालेलं आहे। सेवया अजिबात आपले तुटल्या नाहीत किंवा चुरा झालेला नाही आहे आणि जास्त पाणी पण नाही आहे, अगदी थोडंसं पाणी आहे। हे आता आपलं थोडा वेळ मी गॅस चालू ठेवला आहे आणि नंतर मी बंद करते। आता पाहू शकता सेवया आपल्या बरोबर झालेल्या आहेत आणि खाण्यासाठी तयार आहेत। मस्त अशा झाल्या आहेत, अगदी सुटसुटीत झाले आहे, लगदा झालेला नाही आहे, इतक्या मस्त झाल्या आहेत का नाही, आणि खायला पण तितक्या टेस्टी आहेत। तर नक्की तुम्ही डब्यासाठी, मुलांसाठी, नाश्त्यासाठी बनवू शकता आणि नक्की बनवा
आणि बनवून मला कमेंटमध्ये नक्की सांगा की रेसिपी कशी झाली म्हणून. चला तर मैत्रिणींनो, परत भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. धन्यवाद.